राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधक आक्रमक झालेले आहेत। महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मालवणमध्ये मोर्चा निघतोय। राज्यभरातही मविया नेत्यांची आंदोलनं पाहायला मिळत आहेत। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीमध्ये आंदोलन केलं जात आहे। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर पुण्यामध्ये काँग्रेसकडून आंदोलन होत आहे। मालवण, पुणे, बारामती आणि संभाजीनगर मधली दृश्य आहेत। महाराजांचा अपमान आणि महाराष्ट्रामध्ये संताप एकूणच राज्यभर आपल्याला बघायला मिळतोय। मालवण, पुणे त्याचबरोबर बारामती आणि संभाजीनगर या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाची निदर्शनाची ही दृश्य। मालवणमध्ये महाविकास आघाडीचे नेते एकवटलेले आहेत। तीनही पक्षांचे नेते या ठिकाणी मोर्चा काढतात। तर तिकडे पुण्यामध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहे काँग्रेसकडून। बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे आंदोलन करतात। तर तिकडे संभाजीनगरमध्ये सुद्धा आपल्याला निदर्शनं बघायला मिळतात। मालवण, पुणे, बारामती आणि संभाजीनगर मधली दृश्य एकूणच राज्यभर आपल्याला या घटनेनंतर संताप उसळल्याचे चित्र बघायला मिळतंय। आणि थेट जाऊयात मालवणमध्ये। मालवणमधनं प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, कसं चित्र मालवणमध्ये दिसतंय? तीनही पक्षांचे नेते मालवणमध्ये निदर्शनामध्ये उतरत आहेत। गुरु, काही वेळातच हे नेते जे आहेत ते मालवण मधल्या याच माझ्या मागे दिसणाऱ्या राजकोट येथील या स्मारक ठिकाणी सुरुवातीला येतील आणि त्यानंतर इथली पाहणी करून झाल्यानंतर जे आहे ते आंदोलनामध्ये सहभागी होतील। काही वेळातच विजय वडेट्टीवार जे आहे ते या स्मारकाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत। तत्पूर्वीच या ठिकाणी निलेश राणे जे आहेत ते पोहोचलेले आहेत। काही वेळातच आता नारायण राणे देखील या ठिकाणी येऊन इथल्या परिस्थितीची पाहणी करणार आहेत। खरं तर आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात खरं तर हा मोर्चा जो आहे तो मालवणमध्ये आयोजित केलेला आहे। आणि मालवणमध्ये आदित्य ठाकरे असू देत, विजय वडेट्टीवार असू देत, त्याचबरोबर जयंत पाटील राष्ट्रवादीचे ते देखील या ठिकाणी दाखल होत आहे। त्यामुळे नक्कीच एक तणावाचं वातावरण देखील या संपूर्ण परिसरामध्ये देखील पाहायला मिळते। मोठा पोलीस बंदोबस्त या संपूर्ण मालवण परिसरामध्ये सध्या तरी पाहायला मिळतो। त्यामुळे नक्कीच आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला कशा पद्धतीने हे विरोधक जे आहेत ते या ठिकाणी घेरणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे। आणि या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला नेमकं काय जाब विचारणार आहेत हे देखील पाहणं आजच्या या आंदोलनातून पाहणं गरजेचं आहे। बरोबर, तर थोड्याच वेळामध्ये आता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। मालवणमध्ये आज महाविकास आघाडीकडून मोर्चा होतोय। मालवणमध्ये थेट जाऊयात पुन्हा एकदा। उमेश बुचडे आपले प्रतिनिधी मालवणातनं सोबत आहेत। उमेश, महाविकास आघाडीचे मोठे नेते आज मोर्चामध्ये उतरत आहेत। या व्यतिरिक्त शिवप्रेमींचाही संताप आहे। कसा एकूण चित्र दिसतंय? कसा बंदोबस्त पोलिसांचा दिसतोय? आदित्य ठाकरे हे इथे दाखल झालेले आहेत। मालवणमध्ये आपण पाहतो की याच्या आधी जयंत पाटील आहेत आणि विजय वडेट्टीवार हे सर्वजण इथे दाखल झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि काँग्रेसचे तसेच राष्ट्रवादीचे सर्वजण आदित्य ठाकरे आलेले आहेत। काय सांगाल? साहजिकच आहे की अशी घटना घडल्यावर आदित्य ठाकरे येणं हे साहजिकच आहे। हा नॅशनल लेवलचा इश्यू झालेला आहे आणि प्रथमतः असं प्रथमदर्शीच होत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा भ्रष्टाचारामुळे कोसळलेला आहे। आपण पाहतोय की या ताफ्यामध्ये आदित्य ठाकरे आहेत। आदित्य ठाकरे हे देखील आलेले आहेत। त्यांची गाडी आदित्य ठाकरे आलेले आहेत। आपण पाहतोय की ते आता मालवण भरड नाक्याच्या इथून जात आहेत। आपण पाहतो की लाईव्ह दृश्य आहे। आदित्य ठाकरे मालवण बस स्टँडच्या समोर भरड नाक्याचे ज्या ठिकाणी जात आहेत। प्रथमतः ते शिवसेनेचे जे कार्यालय आहे त्या ठिकाणी जातील आणि कार्यालयाच्या नंतर ते मोर्चामध्ये सहभागी होतील। तसेच जे ते आहेत ते जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळला त्या ठिकाणी ते जाणार आहेत आणि त्यानंतर ते मोर्चामध्ये सहभागी होणार अशी एक माहिती समजत आहे। आपण पाहत आहोत की आदित्य ठाकरे ही दृश्य लाईव्ह पाहत आहोत की ते आता मालवणमध्ये दाखल झालेले आहेत। तरी एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही पुढारी न्यूज वरती बघताय। आदित्य ठाकरे या ठिकाणी मालवणमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांच्या गाड्यांचा ताफा मालवणमध्ये दाखल झालाय तेव्हाची एक्सक्लुझिव्ह दृश्य। आदित्य ठाकरे आज महाविकास आघाडीच्या या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। ते सांगतात आपल्याला थोड्या वेळाने बोलायला सांगतात। आपण त्यांनी बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय पण ते थोड्या वेळाने बोलतो असं सांगतात। तिथेच उतरणार ना, इथे हॅलो हॅलो
तर मालवणमधनं उमेश बुचडे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात. उमेश, आदित्य ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. आणखी कोणकोणते नेते त्या ठिकाणी येणार आहेत? उमेश. उमेश यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. तर आदित्य ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा आता मालवणमध्ये दाखल झालेला आहे. मालवणमध्ये आज महाविकास आघाडीकडनं मोर्चा काढण्यात येतो आहे. आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती या मोर्चाला, त्यासोबतच जयंत पाटील सुद्धा यामध्ये असतील. त्याचबरोबर विजय वडेट्टीवार हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि मोठ्या संख्येनं शिवप्रेमी सुद्धा यामध्ये सहभागी होतील अशा स्वरूपाची माहिती आहे. त्यामुळे आज मालवणमध्ये विरोधकांकडनं या ठिकाणी जोरदार निदर्शनं आणि आंदोलन केलं जाणार आहे. मालवणमधली ही ताजी दृश्य आपण बघतोय. दुसरीकडे मोठ्या प्रमाणावरती आंदोलक सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. एकूणच या घटनेनंतर सबंध राज्यभरामध्ये संताप आहे आणि तोच संताप आजच्या या निदर्शनांच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला थेट मालवणमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्यासाठी आदित्य ठाकरे त्या ठिकाणी पोहोचले आहेत. त्याची ही पुढारी न्यूजवरती एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतो आहोत. आदित्य ठाकरे काही वेळापूर्वीच आता मालवणमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांच्या वाहनांचा ताफा आपण बघतो या दृश्यांमध्ये. पुढारी न्यूजवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. आदित्य ठाकरे हे आता त्यांच्या कार्यालयामध्ये जातील त्या ठिकाणच्या शिवसेनेच्या, आणि त्यानंतर ते या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी होतील अशा स्वरूपाची माहिती मिळते.